नमस्कार मित्रांनो, नेचर स्पार्क प्युअर देशी पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण काय करतोय की प्युअर देशीची जी अंडी आहेत ते आपण एक बॅच इन्क्युबेटरला लावणार आहोत। तर ती लावत असताना सुरुवातीला आपण अशा पद्धतीच्या ट्रेमधून फार्मवरून आणायचे। त्यानंतर काय करावं लागेल, आपल्याला ही जी अंडी आहेत ही आपल्याला निर्जंतुकरण करणं याचं गरजेचं आहे। तर आपण काय करूया, तर आता निर्जंतुक करण्यासाठी आपण एकतर याच्यामध्ये आपण B904 या मेडिसिनचा यूज करू शकतो। त्यानंतर आपण आपल्याकडे कोर्सुलिन TH याही जे मेडिसिन आहे ते आपण डिसइन्फेक्शनसाठी वापरू शकतो। त्यानंतर डेटॉल जो आपला मेडिकलमध्ये कुठेही तुम्हाला क्विकली अवेलेबल होईल, याच्याही पाण्याने तुम्ही अंडी पुसून त्या अंड्यावरील जे जीवाणू आहेत व बॅक्टेरिया आहे तो आपण त्यावरती नष्ट करू शकतो। तर आपण अंडी आता आपण काय करायचे आहेत की अंडी पुसून घेऊन आपल्या ज्या ट्रे आहेत इन्क्युबेटरचे त्यासाठी लावणार आहोत। तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याकडे एक असा प्रकारचा हँडपंप असणं किंवा स्प्रे असणं गरजेचं आहे। तर त्या स्प्रेनं आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये कोर्सुलिन TH आपण घेतलं आहे आणि पूर्ण अंड्यावरती आपण अशी फवारणी करून घेत आहोत। अंड्यावरती पूर्णपणे फवारणी झाल्यानंतर आपण ती अंडी एका स्वच्छ कापडाने आपण काय करायचं आहे, तर ती स्वच्छ कापडाने आपण ते अंडा आहे ते पुसून घ्यायचं आहे आणि आपल्या इन्क्युबेटरच्या ट्रेला लावायचं आहे। तर अशा पद्धतीनं आपण अंडं पुसणार आहे, त्याच्यावरती डेटॉलचे किंवा आपण कोर्सुलिन THचं जी फवारणी केली ती आपण त्याच्यावरती केलेली ती पुसून आपण पुन्हा इन्क्युबेटरच्या ट्रेमध्ये लावणार आहोत। अशा पद्धतीने आपण आजची बॅच पूर्ण सगळे ट्रे आहेत ते लावणार आहोत। तर आजचा हा व्हिडिओ याच्यासाठी आहे की जी आपण अंडी आणतो आपल्या फार्मवरून ते अंडी आपण इन्क्युबेटरला लावत असताना निर्जंतुकरण करणं आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्याला जी ह्या बॅचमध्ये जी मिळणारी पिल्लं आहेत ती पिल्लं निरोगी जन्माला येतील। तर आपण समजा हे जर अंडी आहेत ही जर न पुसता लावली तर आपल्याला जे मिळणारं पिल्लं आहे कदाचित ते आपल्याला अपंगही मिळू शकतं किंवा ते निरोगी मिळणार नाही। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जी अंडी आहेत हॅचिंगला लावण्यापूर्वी अशा प्रकारे निर्जंतुकरण करणं आवश्यक आहे। धन्यवाद।